अगं आई, अगं काय झालं बाळा तुझं? कोणी काय तुला केलं? हा, कोणी काय केलं माझ्या बाळाचं? कुठे ते जाऊ बापू? आई मी त्या आता घरी कधीच जाणार नाहीये. मला खूप छान होतोय त्या घरामध्ये. अगं काय झालं ताई? हे तुझंच घर आहे, हा तुझ्या भावाचा बंगला आहे आणि तू इथेच राहणार. आता ही कशाला आले? आता कोणतं गोंधळ घातलाय काय माहित. अगं श्रद्धा रडू नकोस, हे घे पाणी घे. अगं पण झालं तरी काय ते तरी सांग. आणि जावं कुठे आहे? अगं माझी मुलगी एवढ्या संकटात पडले आणि तू विचारतेस काय झालं म्हणून? काहीतरी झालंय म्हणून इथपर्यंत आले. समजलं तुला? अहो आई, मी फक्त सहजच विचारलं. तुमची मुलगी आहे, राहू द्या इथे. जान्हवी वहिनी, अहो जरा चहा आणाल का? तुम्हाला तर माहितच असेल ना, मला फक्त गुळाचा चहा लागतो. मी साखरेचा चहा घेत नाही. या वहिनी लवकर आणा. हो ननंदबाई आणते. ओ सासूबाई, तुम्हाला पण आणू काय चहा? अगं आणतेस ना, विचारतेस का? त्यात काय विचारायचं? चल घेऊन ये बघू पटकन. हो हो, होईल का ते गावाला काम त्यांचं? होईल होईल. आणि मम्मी पण गेली का? बरं बरं. अगं पण तू 2 दिवस झाले इथं घरातच बसून आहेस. सासरचा आमचा फोन आलेला काय? आणि नवऱ्याची भांडण झालंय ते मिटवण्याचा प्रयत्न केलेलास काय? अगं ती 4 दिवस आले तर तुझी अशी चौकशी चालली काय? तिच्या जरा आवडी निवडी बघ, तिला काय पाहिजे ना ते खायला प्यायला तू जरा घाल. आणि हे बघ, हे असे करण्यापेक्षा तुझा संसार स्वतःचा तू सांभाळ. समजलं? अहो आई, कर्तव्य सांभाळायला मला काही अडचण नाही, पण विनाकारण कोणाचा संसार बघणं हे मला काही पटत नाही. ठीक आहे, तुम्ही गप्पा करा दोघींनी, मी जाते मग. अगं जातेसच ना आता, मग हिला आणि मला चांगले पदार्थ करून घाल. चल जा. हो करू. अहो मला हे काय पटत नाही. श्रद्धा काय आता इथेच राहणार आहे का? भांडणं करून संसार मोडणं बरोबर आहे का? ती किती दिवस आपल्या घरात पडून राहणार आहे? जान्हवी, ती माझी सख्खी बहीण आहे. ती संकटात असताना तिला मी घराबाहेर हाकलून देऊ का? इतका तुला तिचा त्रास होतोय का? मला माझ्या बहिणीबद्दल घालून पाडून बोललेला एकही शब्द सहन होणार नाही. हो, मला असं नाही बोलायचंय. आधी एकदा समजून तर घ्या. श्रद्धाची सासरची माणसं किती चांगली आहे. तुम्ही बघितलं ना लग्नात, श्रद्धा तिच्या हट्टामुळे घर सोडून आले आणि तुम्ही आणि आई मिळून तिला पाठीशी तिचं मायापण करायला काही मला अडचण नाही, पण तिने पाप केलंय हे मला चालणार नाही. अगं तिने काय पाप केलंय? नवऱ्याला सोडून माहेरी येणं म्हणजे पाप असतं का? हो, विनाकारण सुखाचा संसार मोडणं हे पापच आहे. आणि हो, आई आणि तुम्ही मिळून तिच्या चुकीच्या हाताला खतपाणी घालताय. काय झालं? काय टेन्शन मध्ये आहेस का तू? जान्हवी, अगं जान्हवी, कोण आलाय बघ? बेलचा आवाज येतोय. आई, जावई बापू आले. हे घ्या भाऊ, पाणी घ्या. जावई बापू, का आमच्या मुलीला तुम्ही त्रास देताय? आणि असं काय त्याने केलंय तुमचं? आता या गोष्टीची काहीतरी शायनिशा झाली पाहिजे. बाई, सत्य भाऊ, मी माझ्या बायकोला काहीच दिला नाही. कारण तिचा हट्ट होता की माझ्या आईबाबांना सोडून वेगळं राहावं, म्हणून ती ह्या गोष्टीसाठी नकार केला. म्हणून ती बॅग घेऊन निघून आली. बघितलं ताई, ज्या मुलीसाठी तुम्ही भांडत होता तिने स्वतःचा संसार उद्ध्वस्त केलाय. दुसऱ्याची घरं मोडायची आणि स्वतः मात्र इथं माहेर येऊन आराम करायचा, हे कुठलं लक्षण आहे? तिकडं पण तेच नाही, इकडं पण तेच, ही कुठली नाटक आहे? वहिनी, तुम्हाला माझ्या संसारामध्ये काहीही गरज नाही ढवळाढवळ करायची. माझा संसार मी बघायला समर्थ आहे. आणि तू कोण ग, मोठी लागून आलीस मला बोलणारी? मी या घराची मोठी सून. माझ्या घरात कोणाचा संसार पडलेला मला चालणार नाही. आणि हो, तुला तुझा संसार वाचवायचा असेल तर आजच सुनील रावांसोबत तुझ्या घरी तू निघून जा. शनबाई, मला माफ कर ग. माझ्या मुलीच्या पोटी मी आंधळी होऊन तुला पण काहीतरी मी बोलली असेल. सर्व तू मला माफ कर.
हा जर तू वेळेतच जर आता तू निर्णय घेतलास ना, त्याने माझ्या मुलीचं सगळं भविष्याचं चांगलं होऊन जाईल असं मला तरी वाटते. सगळ्या गोष्टींना तू मला माफ कर. जान्हवी, मला तुझा अभिमान वाटतोय ग. तू जर आम्हाला योग्य वेळी आरसा दाखवला नसतास ना, तर आज आपलं पण कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं. अगं ताई, माहेर ही हक्काची जागा असली तरी इथे बसून राहणं बरोबर नाही. हो वहिनी, मला माझी चूक समजली आहे. ठीक आहे दादा, मी सुनील रावांसोबत माझा आनंदाने संसार करेन. अगं श्रद्धा, माहेरचा दरवाजा तुझ्यासाठी नेहमी उघडे असतील, पण पाहुणे म्हणून तू तुझ्या सासरी हक्काने जा आणि सोन्याचा संसार कर. बापू, आतापर्यंत माझ्या मुलीने भरपूर चुका केल्या असतील, त्या तुम्ही माफ करा. आणि याच्या पुढे तिला तुम्ही सहकार्य करा. नवरा म्हणजे एक सपोर्ट असतो बाईला. घरातली कशी वागली तरी पण नवरा हा एक सपोर्ट असतो. तर तुम्ही तिला चांगल्या प्रकारे तुम्ही सांभाळा. आणखी तुमचा संसार जसा तुम्ही घडवाल तसा तुम्ही चांगला कराल स्वर्गासारखा, तर आम्हालाही त्याचा आनंद आहे ना, आणि तुमच्याही सगळ्यांच्या मनाला समाधान आहे. हो आई, यापुढे तुमच्या मुलीला मी सुखात ठेवेन. यापुढे तुमच्या मुलीची तक्रार येणार नाही. असे संसार करा बाळानो. अगं ताई, तू आता तुझ्या सासरी जाऊन सुखाचा संसार कर. झालं सर्व, चला आता एकत्र चाय पिऊया. हो चालेल, चला.